नमस्कार, जी न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। रामटेक लोकसभेच्या बाद झालेल्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची याचिका तातडीने निकाली काढण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। रामटेक लोकसभेतून महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा अर्ज 3 दिवसांआधी जात प्रमाणपत्रामुळे अवैध ठरविण्यात आला होता। त्यानंतर रश्मी बर्वे या निवडणूक निर्णय प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेल्या होत्या, परंतु उच्च न्यायालयाने रश्मी बर्वे यांची बाजू ऐकल्यानंतर यावर सुनावणीसाठी सोमवारचा दिवस दिला होता। विषय अत्यंत संवेदनशील असल्याने व निवडणूक निर्णयाच्या प्रक्रिये गंभीरता लक्षात घेत रश्मी बर्वे यांनी तातडीने सुनावणी संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली, परंतु सुप्रीम कोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत पुढील आठवड्यात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची सूचना केल्याने रश्मी बर्वे यांना निराश हातेपोटी परतावे लागले। 2.5 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षा, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य याच जात प्रमाणपत्रा आधारे असताना अचानक लोकसभेत त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरणे याचे ठोस कारण मात्र आजही गुलदस्त्यात आहे। काहीही असो, रश्मी बर्वे यांचा अर्ज मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केल्याने तुर्तास तरी त्यांना ही निवडणूक लढविता येणार की नाही याबाबत पूर्णविराम लागल्याचे निदर्शनास येते। तरी देखील रश्मी बर्वे यांची संवैधानिक लढाई सुरू असून या युद्धात त्या कितपत यशस्वी ठरतात हे देखील वेळच सांगेल। रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्याने महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी ही निवडणूक तेवढी चुरशीची ठरलेली नाही। रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे रिंगणात आहेत, परंतु ते मतदारांचा कौल कितपत आपल्या बाजूने करू शकतात यावरच निवडणुकीचा निकालही अवलंबून आहे। काँग्रेस आघाडी विरुद्ध शिवसेना महायुती अशी सरळ लढत रामटेक लोकसभेत मतदारांना बघावयास मिळणार आहे। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्यासोबत एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनलकरिता चिबिरो, नागपूर।